नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अर्थसंकल्प विश्लेषण ह्या विशेष कार्यक्रमात ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी शार्दूल आपटे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी आपलं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये सादर केलं. आता अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर सगळ्याच प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत असतात, वादविवाद आयोजित केले जातात. पण बऱ्याचदा ह्या सगळ्या चर्चांना थोडंसं राजकीय वळण दिलं जातं, थोडंसं राजकीय पैलू त्याच्यामध्ये उलगडले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांना बजेटबद्दल नेमकं काय वाटतंय, त्यांच्या मनात बजेटबद्दल काय प्रश्न आहेत, हे प्रश्न कुठेतरी अधांतरीच राहतात. कारण होतं असं की जरी बजेट हे देशाचा अर्थसंकल्प हा जो काही असतो हा देशाची आर्थिक घडी सुधारण्यासाठी कुठेतरी मांडलं जात असलं तरी सुद्धा त्याचं बऱ्याचशा पद्धतीने ते अवलंबून असतं. कुटुंबासाठी ते फार महत्वाचं असतं. प्रत्येक घराच्या प्रश्न जे काही असतात त्यासाठी ते फार महत्वाचं असतं. कारण रोजगारासाठी नेमक्या काय योजना असतात त्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या जातात, किंवा कुठल्या वस्तू स्वस्त झाल्या, कर प्रणाली कशी आहे, असे अनेक प्रश्न हे सर्वसामान्यांना पडलेले असतात. आणि त्यामुळे ह्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याचशा अपेक्षा ह्या सर्वसामान्यांच्या असतात. त्यांना उत्तर कुठेतरी या प्रसारमाध्यमांवरील चर्चांवरून मिळत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सामान्यांना कळेल असं अर्थसंकल्पाचं विश्लेषण आयोजित केलं जातं. आणि हा उपक्रम स्मारकातर्फे जवळपास गेली 7 वर्ष चालू आहे. त्यामुळे आजही याही वर्षी आपण हे विश्लेषण इथे आयोजित केलंय. आता जसं काल आपण बघितलं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजे टॅबच्या माध्यमातून आपलं बजेट सादर करण्यात आलं. तर तसंच यावेळी आपण हे जे काही विश्लेषण ठेवलेलं आहे हे आपण ऑनलाईन माध्यमातून फेसबुक चॅटच्या माध्यमातून करणार आहोत. कारण कुठेतरी एक डिजिटल इंडिया चा जो काही नारा आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आहे तर त्याला समर्पक असं आपण हा कार्यक्रम ऑनलाईन करत आहोत. आणि त्यासाठी आपल्याला या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्याशी संवाद साधणार आहेत. अर्थसंकल्पाविषयी जे काही प्रश्न आपल्या मनात आहेत त्याची अर्थपूर्ण उत्तरं नक्कीच आपल्याला डॉक्टर जाधव देतील, यात काहीच शंका नाही. त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता आपण थेट डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अर्थसंकल्प विश्लेषण या विशेष कार्यक्रमात मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. मी आपल्याला विनंती करतो की आपण आता थेट आपल्या श्रोत्यांशी संवाद साधावा आणि बजेटबद्दल नेमके त्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत त्याचं तुम्ही निरसन करावं. कारण तुमची एक अर्थतज्ञ म्हणजे राज्यसभेचे विद्यमान खासदार तुम्ही आहातच, पण एक अर्थतज्ञ म्हणून सुद्धा तुमचं खूप मोठं नाव आहे. देश विदेशात तुम्ही अनेक तुमची कीर्ती गाजते. त्यामुळे ह्या अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही नक्कीच चांगलं मार्गदर्शन कराल याची आम्हाला खात्री आहे. आणि मी आपल्या सर्व फेसबुक चॅटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व श्रोत्यांना ही विनंती करतो की जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारावेत, जेणेकरून आपण या कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्यातले काही मोजके प्रश्न सरांना इथे विचारणार आहोत आणि त्याबद्दल सर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. तर आता सर मी आपल्याला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद शार्दूल आणि नमस्कार मित्र हो. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात यायला मला नेहमीच आवडतं आणि गेली 7 वर्ष हा उपक्रम चाललेला आहे. खरं म्हणजे गेली 30 वर्षांपेक्षा जास्त काळ दरवर्षी बजेट नंतर मी भाषण करत आलेलो आहे. मग ते कधी दूरदर्शनवरती पूर्वी असायचं, काही सामाजिक व्यासपीठांवरती असायचं आणि आता गेली 7 वर्ष अमंग अदर थिंग असं म्हणायला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सुद्धा गेली 7 वर्ष सातत्यानं हा उपक्रम चालू आहे. मधलं 1 वर्ष फक्त मी येऊ शकलो नव्हतो आजारी असताना. ते 1 वर्ष सोडलं तर माझी ही 6वी वेळ आहे. तर अर्थसंकल्प 2020-21 या विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की गेले 2-4 दिवस
एक फार मजेदार मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला आहे. तो असं म्हणतो, तो मेसेज असं म्हणतो की भारतामध्ये अर्थतज्ञांची संख्या किती? तर 31 जानेवारी 2021 रोजी ती संख्या होती 842. 1 फेब्रुवारी 2021 ला म्हणजे काल ती संख्या होती 8,42,000 आणि आज 2 फेब्रुवारीला ती संख्या परत 842 वरती आलेली आहे. इथे मुद्दा असा आहे की अर्थसंकल्प ही अशी गोष्ट आहे ज्यावर प्रत्येकाला मत असतं, प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, व्यक्तीच्या, कुटुंबांच्या आणि सगळ्यांच्या संस्थांच्या, सर्वांच्याच अर्थसंकल्पाबद्दल आपापल्या अपेक्षा असतात आणि आपापलं मत असतं आणि ते सगळी मत हे सगळेजण हिरिरीने मांडत असतात. आपल्याला ग्रुप फोटो दाखवल्यानंतर आपण पहिल्यांदा काय पाहतो? त्या ग्रुप फोटोमध्ये आपण कसं दिसतो ते पहिल्यांदा पाहतो. त्यामुळे अर्थसंकल्प आला की अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं असतं. ते बरोबरच आहे, वास्तविक आहे आणि नैसर्गिक आहे. मात्र अर्थसंकल्पाचा अर्थ एवढा सीमित ठेवून चालणार नाही. अर्थसंकल्प म्हणजे त्या त्या वेळचा सरकारी जमा आणि खर्चाचा ताळेबंद असतो आणि त्याचप्रमाणे त्यानंतरच्या वर्षामध्ये येऊ घातलेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्थकारणाची दिशा कशी असणार आहे त्याबद्दल त्यामध्ये दिग्दर्शन केलेलं असतं. त्यामुळे अर्थसंकल्प हा आपली अर्थव्यवस्था पुढच्या वित्तीय वर्षामध्ये कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे याचं दिग्दर्शन करणारा जो एक जे डॉक्युमेंट असतं ते म्हणजे अर्थसंकल्प. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे केवळ ती आकडेवारी म्हणून पाहता कामा नये. कित्येक वेळा काय होतं की आपण ज्यावेळी अर्थसंकल्पाबद्दल ऐकतो बातम्यांमध्ये त्यावेळी असे आकडे फेकलेले असतात. ते आकडे निरर्थक असतात, कोणाच्याही लक्षात राहत नाहीत, अगदी ते आकडे सांगणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात राहत नाहीत. काही कळीचे जे आकडे असतात त्यावर लक्ष केंद्रित करून मी तुम्हाला या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी निर्मला सीतारामन सारखी सगळ्या लिस्ट यादी देणार नाही, जंत्री देणार नाहीये, परंतु या अर्थसंकल्पामागे नेमकं काय दडलेलं आहे आणि त्याच्या मागची भूमिका काय आहे आणि त्यातनं नेमकं काय साध्य करण्याचा माननीय वित्तमंत्र्यांचा प्रयत्न आहे हे मी माझ्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे. त्यामुळे अन्वयार्थ समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. योजना ज्या मांडलेल्या आहेत त्या कुठेही तुम्हाला मिळतील की वर्तमानपत्रात आहेत, मासिकांमध्ये आहेत आणि सगळ्या ठिकाणी तुम्हाला इंटरनेटवरती जाऊन सगळी यादी मिळू शकेल. त्याचा अर्थ काय आहे ते समजावून सांगणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अर्थतज्ञाची गरज आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाला त्या त्या वर्षीच्या आर्थिक स्थितीगतीचा संदर्भ असतो. त्यामुळे कुठलाही अर्थसंकल्प हा व्हॅक्युम मध्ये, पोकळीमध्ये पाहायचा नसतो, तर त्या त्या वर्षीची जी आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये अर्थसंकल्प नेहमी मांडलेला असतो. त्यामुळे अर्थसंकल्पाला जे त्यावेळच्या तत्कालीन आर्थिक स्थितीचं परिमाण असतं ते आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. तरच आपल्याला वित्तमंत्री आपल्याला कुठल्या दिशेने नेत आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळू शकेल, त्याच्याबद्दल जाणीव निर्माण होऊ शकेल. परंतु पुढे जाण्यापूर्वी दोन संकल्पना मुद्दाम मला समजावून सांगायच्या वाटतात, कारण त्यामध्ये भल्या भल्यांचा याच्यामध्ये खूप गोंधळ होतो. पहिली गोष्ट म्हणजे बजेट एस्टिमेट, रिवाइज्ड एस्टिमेट आणि फायनल अकाउंट्स. प्रत्येक वर्षी, आता या वर्षी निर्मला सीतारामन यांनी काल जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीची बजेटची आकडेवारी म्हणजे वित्तीय वर्ष 21-22 ची बजेटची आकडेवारी, बजेट एस्टिमेट्स त्यामध्ये आले. त्याचप्रमाणे 20-21 म्हणजे सरत्या वर्षामध्ये, सरत्या वित्तीय वर्षामध्ये जी म्हणजे पूर्वी जे बजेट मांडलं होतं, 1 वर्षापूर्वी जे बजेट मांडलं होतं त्यावेळेचे बजेट एस्टिमेट आता रिवाइज झालेले रिवाइज एस्टिमेट काय आहेत या वर्षीचे त्याचं दिग्दर्शन असतं आणि त्याच्या आधीच्या वर्षामध्ये गेल्या वर्षाचे आकडे फायनल केलेले असतात. त्यामुळे ते फायनल अकाउंट्स ज्याला म्हणतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये 3 प्रकारची आकडेवारी देण्यात येते. एक तर पुढच्या वित्तीय वर्षामधल्या जमा खर्चाचा ताळेबंद,
प्रस्तावित जमा खर्चाचा ताळेबंद, या वर्षीचं रिवाइज्ड एस्टिमेट म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये जी आकडेवारी दिली होती ती रिवाइज झाल्यानंतर काय परिस्थिती आहे त्याचा ताळेबंद, आणि त्याच्या आधीच्या वर्षाचा फायनल अकाउंट्स, या 3 गोष्टी त्यामध्ये असतात. आणखी एक मुद्दाम स्पष्ट करतो, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी याच्यामध्ये भल्यांचा गोंधळ होतो. म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटतं, खूप शिकलेल्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये गोंधळ होतो. तर जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे राष्ट्राचं एका विशिष्ट वर्षामध्ये झालेलं पूर्ण उत्पादन, त्याचं जे मूल्य असेल ते म्हणजे जीडीपी. म्हणजे सगळ्या ज्या व्हॅल्यू ऍडिशन जी झालेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये, नवीन वस्तू ज्या क्रिएट झालेल्या आहेत, नवीन सेवा ज्या तयार झालेल्या आहेत, त्या सेवांचं मूल्य म्हणजे जीडीपी. आता हे जीडीपी कम्पेअर करताना ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला म्हणतात, किंवा राष्ट्रीय उत्पन्न तुम्ही म्हणा, त्यात थोडा तांत्रिक फरक आहे, पण त्यामध्ये आपण जायचं काय कारण नाही. राष्ट्रीय उत्पन्न म्हणा तुम्ही. राष्ट्रीय उत्पन्न 2 प्रकारे मोजता येईल. एक तर काय की सगळ्या वस्तू आणि सेवा यांची एका विशिष्ट वर्षी केलेलं मूल्यांकन आणि त्याचं या वर्षी केलेलं मूल्यांकन. म्हणजे आता पहा की 2020-21 जीडीपी म्हणजे काय, तर ज्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्या प्रचलित बाजारभावानं जर त्याचं मूल्यांकन केलं तर जो आकडा मिळतो ते म्हणजे नॉमिनल जीडीपी. म्हणजे नॉमिनल जीडीपी म्हणजे वस्तू आणि त्यांची प्रचलित बाजारभावाने किंमत याच्यातून केलेलं मूल्यमापन. परंतु तुम्ही ज्यावेळी 2 वर्षांचं कम्पेअर कराल, या वर्षीचा जीडीपी जर मागच्या वर्षीच्या जीडीपीशी कम्पेअर केला तर तुम्हाला मागच्या वर्षीचा जीडीपी आहे, वस्तू आणि सेवा हे त्यावेळच्या किमतीमध्ये परावर्तित केलेल्या असतील. या वर्षीचा जीडीपी असेल तो वस्तू आणि सेवा या वर्षीच्या किमतींमध्ये वापरून मूल्यमापन केलेलं असेल. त्यामुळे गेल्या वर्षाशी तुलना करता जर तुम्ही नॉमिनल जीडीपीची तुलना केली तर काय होईल की वस्तू किती तयार, ऍडिशनल किती वस्तू तयार झाल्यात, किती सेवा तयार झाल्यात, याचबरोबर किमतींमध्ये किती फरक पडला आहे याचाही परिणाम त्याच्यामध्ये दिसणार आहे. त्यामुळे नॉमिनल जीडीपी हे प्रातिनिधिक नाही, रिअल जीडीपी प्रातिनिधिक आहे. म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा यांचं उदाहरणार्थ मागच्या वर्षीच्या किमतीप्रमाणे मागच्या वर्षीचं करायचं आणि त्याच किमतीमध्ये या वर्षीच्या वस्तू आणि सेवा यांचं मूल्यमापन करायचं. दॅट विल बी कॉल्ड रिअल जीडीपी. म्हणजे किमतींमध्ये पडलेल्या फरकांमुळे मूल्यमापन बदलणार नाही. मूल्यमापन जे बदलेल ते अतिरिक्त वस्तू आणि सेवा ज्या निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे बदलेल. दॅट इज रिअल जीडीपी. त्यामुळे जीडीपी बद्दल बोलताना नेहमी रिअल जीडीपी लक्षात घ्यायचा ऍट कॉन्स्टंट प्राइसेस, एवढं लक्षात ठेवा. नॉमिनल जीडीपीने तुम्ही बहकण्याची शक्यता असते. नॉमिनल जीडीपीची आकडेवारी ही भाववाढ जास्त झाली तर नॉमिनल जीडीपी आपोआपच वाढेल, वस्तू वाढल्या नाहीत तरी. त्या उलट रिअल जीडीपी वाढणार नाही, कारण तो कॉन्स्टंट प्राइसेसला आहे. त्यामुळे हा संदर्भ तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे. कित्येक लोकांनी मेसेज जे पाठवलेले आहेत ते विश्लेषण करताना इतकं चुकीचं विश्लेषण केलेलं आहे. नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी यातला फरक त्यांना न कळल्यामुळे. आता हे स्पष्ट झाल्यानंतर आता आपण 2021च्या अर्थसंकल्पाकडे येऊया. 2020-21च्या अर्थसंकल्पाला अर्थातच जो संदर्भ आहे तो कोविड-19चा. म्हणजे हे सांगायला आपल्याला कुठल्याही अर्थतज्ञाची गरज नाही. तर कोविड-19 मुळे आपल्या देशाची झालेली दशा, आर्थिक दशा आणि आता अर्थसंकल्पातून मिळणारी दिशा याबद्दल आपण आता विवेचन करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी मार्च मध्ये मोठ्या प्रमाणावरती कोविड-19ने आपल्या अर्थव्यवस्थेला दणका दिला, जगातल्या सगळ्याच अर्थव्यवस्थांना दणका दिला, आपल्याला काही अपवाद केलं अशातला भाग नाही. त्यामुळे जो दणका मिळाला त्यानंतर आपण 25 मार्चच्या सुमारास म्हणजे गेल्या वित्तीय वर्षाच्या जवळजवळ अखेरीस आपण लॉकडाऊन केलं.
त्यावेळी आपल्या सरकार पुढे दोन म्हणजे पेच जो होता तो असा होता, आय लाईक टू पुट इट ॲज लाईव्ह वर्सेस लाईव्हलीहूड. म्हणजे काय, की समजा त्यांनी लॉकडाऊन केलाच नसता, सरकारने लॉकडाऊन केलाच नसता आणि आहे तसं चालू ठेवलं असतं, काही बंधनं आणली नसती, तर काय झालं असतं, तर आपल्याला कल्पना करता येऊ शकते, लाखोंच्या संख्येने मृत्यू झाले असते. त्या उलट दुसरा पर्याय जो होता तो पूर्ण लॉकडाऊनचा होता. पूर्ण लॉकडाऊन जर केलं आपण, तर आपली अर्थव्यवस्था पुढे सरकूच शकली नसती, उत्पादनच झालं नसतं. त्यामुळे त्यामुळे जीव जरूर वाचले असते, परंतु उत्पादनाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली असते. त्यामुळे राज्यकर्त्यांना, आणि कुठल्याही राज्यकर्त्याला, तो कुठल्याही पक्षाच्या राज्यकर्त्याला तो प्रश्न पडला असता, की लाईव्ह ऑर लाईव्हलीहूड. जर तुम्ही लाईव्ह वाचवायला गेला तर रोजगार जाणार होते, रोजगार वाचवायला गेला तर ज्या व्यक्तींना रोजगारासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात त्या व्यक्तीच अस्तित्वात उरल्या नसत्या. त्यामुळे या दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठणं आवश्यक होतं आणि ते सरकारने अतिशय उत्तम प्रकारे गाठलेलं आहे. हे आता आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या तुलनेमध्ये किंवा इतर कुठल्याही देशाच्या तुलनेमध्ये आपल्याकडे तुलनेने मृत्यू कमी झालेले आहेत आणि म्हणजे ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे. उलट असं म्हणत होते की भारत हा इतके कमी पैसे खर्च करतो आपण पब्लिक हेल्थवर, की इथे अगदी वाट लागणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होणार आहे असं म्हटलं जात होतं. तसं झालं नाही. वाताहत जरूर झाली, परंतु अमेरिकेसारख्या देशाच्या मानाने आपल्याकडे खूपच कमी मृत्यू झालेले आहेत आणि ही निश्चितपणे आपल्या दृष्टीने समाधानाची बाब आहे आणि आपण जे पॉलिसी चॉईसेस केले त्याचा तो परिणाम आहे. 25 मार्चच्या सुमारास आपण भारतामध्ये लॉकडाऊन, संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आणि नंतर मग तो हळूहळू तो रिलॅक्स करण्यात आला. सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊन केल्यानंतर 3 दिवसामध्ये पहिलं इमर्जन्सी पॅकेज आलं, तुम्हाला आठवत असेल. आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये छोटी छोटी 5 पॅकेजेस आली. म्हणजे 2 पॉइंट, म्हणजे पहिलं जे इमर्जन्सी पॅकेज आलं त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये काही खूप मोठ्या लोकसंख्येसाठी मोफत अन्नधान्य, त्याचप्रमाणे महात्मा गांधी नरेगाची जी रोजगाराची योजना आहे त्याच्यामध्ये तो वेज रेट वाढवला आणि शेतकऱ्यांना आगाऊ पेमेंट करण्यात आली, त्यांची पेमेंट जी ड्यू होती ती, आणि एक ग्रॅशिया पेमेंट काही दुर्बल घटकांमधल्या व्यक्तींना करण्यात आले. ते इमर्जन्सी पॅकेज होतं. ते इमर्जन्सी पॅकेज मध्ये आपण फार एक मोठी गोष्ट विसरलो, ते म्हणजे मायग्रंट लेबर. आपल्याकडे स्थलांतरित झालेले मजूर यांची संख्या 8 कोटी आहे. त्यामुळे हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल, तांडेच्या तांडे गावाकडे निघाले होते आणि कुठून कुठून लोक चालत आपल्या गावाकडे निघाले होते आणि ते चित्र सगळं विषण्ण करणारे चित्र होतं की आपलं सामान सुमान गोळा करून बायको आणि मुलांचं अनेक कुटुंब जातात. केरळहून काही लोकांनी पाटण्याला चालत जायचा प्रयत्न केला. म्हणजे किती अचाट प्रकार तो होता, तुम्ही कल्पना करा. त्यावेळी आपण मायग्रंट लेबरला विसरलो, ही खूप मोठी चूक झाली होती, परंतु ती नंतर सुधारण्यात आली. मे महिन्यामध्ये 2.1, 2.2, 2.3, 2.4 आणि 2.5 असे 5 पॅकेजेस करण्यात आले. या सगळ्यांना 2.0 असं आपण म्हणूया. म्हणजे इमर्जन्सी पॅकेज होतं ते 1.0, दुसरं पॅकेज होते 5 छोटे छोटे पॅकेजेस, ते होते 2.0. आणि त्यानंतर नोव्हेंबर मध्ये तिसरं पॅकेज आणण्यात आलं. तिसरं पॅकेज जे होतं ते नोव्हेंबर 2020 मध्ये आणण्यात आलं आणि त्या पॅकेज मध्ये त्याची तुम्ही पाहिली तर पॅकेज 1 आणि पॅकेज 2 मध्ये मिळून 21 लाख कोटी रुपयाची योजना मांडण्यात आली. म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 10%. अमेरिकेने सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10%ची योजना केली होती. मात्र इथे आपण एक कृपा करून लक्षात घ्या की आपल्याकडे जे 21 लाख कोटी रुपयाचं पॅकेज देण्यात आलं, ते सगळे 21 लाख कोटी रुपये लोकांच्या हातामध्ये देण्यात आले नाही. त्यातला बराचसा भाग गॅरंटीचा होता, बराचसा भाग लिक्विडिटीचा होता आणि 21 लाख कोटींपैकी
13 लाख कोटी हे सरकारने दिले आणि 8 लाख कोटी तर रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आले. ते पैसे आले म्हणजे ते पैसे आपल्या हातात देण्यात आले नाहीत, परंतु तुमचे जे हप्ते होते ते वाढवायला तुम्हाला मोकळीक देण्यात आली. मासिक हप्ते कर्जावरचे आणि अशा प्रकारे लिक्विडिटीला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबरला जे पॅकेज आलं ते पॅकेज होतं 2.65 लाख करोड, 2,65,000 कोटी रुपयांचं पॅकेज होतं. ते नोव्हेंबरला आलं आणि त्यापैकी या वित्तीय वर्षामध्ये खर्च करण्याचं पॅकेज होतं ते 1,20,000 कोटी रुपयांचं पॅकेज होतं. याची सगळ्यांची टोटल माननीय वित्तमंत्र्यांनी सादर केली की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 13% आपण या पॅकेज आपण दिलं. ते खरं असलं तरी वास्तविक पाहता बजेट, एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस त्यामध्ये किती होते, तर सगळी टोटल जर केली तुम्ही तर ती टोटल येते 1.4% ऑफ जीडीपी. आपल्या जीडीपीच्या 13% जरी असं पॅकेज जरी असलं तरी एक्स्ट्रा बजेटरी, बजेटच्या बाहेर जाऊन जे एक्स्ट्रा देण्यात आलं दॅट वॉज ओनली 1.4% ऑफ जीडीपी, विच इज 1.44% ऑफ जीडीपी. पहिल्या 2 पॅकेजेस, तिसऱ्या पॅकेजतून ते थोडं जास्त होईल. परंतु ही जी आत्मनिर्भर भारत पॅकेजेस ज्याला म्हणण्यात आलं, या पॅकेजेसने अतिशय मोलाची कामगिरी केली. सुरुवातीला आपण जे मायग्रंट लेबरचा विसर जो पडला होता ते करेक्शन करण्यात आलं आणि पॅकेज 2 मध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. आणि या सगळ्याचा टोटल इफेक्ट, टोटल साईज मला असं वाटतं की ती होते 22.2 लाख कोटी रुपये. 1 लाख कोटी म्हणजे एकावर 12 शून्य, म्हणजे तुम्ही आकडा लक्षात घ्या. 22.2 लाख कोटी रुपये एवढी मोठी हे तिन्ही पॅकेजेस एकत्र अशी झाली. आणि तिसरं पॅकेज ऍड केलं तर 23.6 23.62 लाख करोड. दिस वॉज द टोटल साईज ऑफ ऑल पॅकेजेस. त्यापैकी तिसरं पॅकेजचा काही भाग मागच्या वित्तीय वर्षामध्ये आणि काही भाग पुढच्या वित्तीय वर्षामध्ये असं ठरवून देण्यात आला होता. त्यामुळे टोटल पॅकेजची संख्या जर 2021 वित्तीय वर्ष घेतलं तर ती संख्या 22.2 लाख कोटी एवढी होती. या पॅकेजचा निश्चितपणे परिणाम झाला. आता इथे आपण याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला ते समजून घेतलं पाहिजे, कारण त्यानंतरच आपल्याला अर्थमंत्री काय म्हणतायत त्याचा अर्थ लावता येऊ शकेल. रिकव्हरी आपल्याकडे झालेली आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की रिकव्हरीचे 4 शेप म्हटले जातात. यू शेप रिकव्हरी, व्ही शेप रिकव्हरी, डब्ल्यू शेप रिकव्हरी और एल शेप रिकव्हरी. आता त्याच्यामध्ये आणखी एक शेप आलेला आहे, त्याबद्दल मी नंतर बोलतो. एल शेप रिकव्हरी इज अ वर्स्ट पॉसिबल सिच्युएशन. एल शेप रिकव्हरी म्हणजे अर्थव्यवस्था खाली येते आणि त्याच पातळीवर राहते एलच्या आकाराची. त्या उलट यू ची आहे, यू आकाराची जी रिकव्हरी आहे ती सर्वोत्तम आहे, कारण त्यामध्ये अर्थव्यवस्था खाली येते परंतु यू टर्न घेऊन एका वर्षाच्या आत परत येते. ते दॅट इज द आयडियल थिंग टू हॅपन. दुसरा जो आहे शेप, तिसरा जो शेप आहे तो व्ही शेप रिकव्हरी, म्हणजे आधी खूप खड्ड्यात जाते आणि मग तेवढ्याच वेगानं बाहेर येते. 2 वर्ष लागतात त्याला, पण तेवढ्याच वेगात ती बाहेर येते, तेवढ्याच प्रमाणात वरती येते. नेमकं तेच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं आहे, व्ही शेप रिकव्हरी. दॅट इज व्हॉट ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर वॉज टॉकिंग अबाउट. चौथा शेप आहे डब्ल्यू शेप रिकव्हरी. त्यामध्ये म्हणजे अर्थव्यवस्था खाली जाते, वर येते, परत खाली जाते, परत वर येते, असं ती अस्थिर अर्थव्यवस्था होती. आपल्याकडे यू शेप रिकव्हरी शक्यच नव्हती, कारण हा दणका इतका मोठा होता की लगेच 8-10 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये अर्थव्यवस्थेने पूर्ववत होणं हे संभवतच नव्हतं. कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी संभवत नव्हतं, काय वाटेल ते केलं तरी. कारण हा दणका 100 वर्षातून एकदा येईल एवढा मोठा दणका हा होता, कोविडचा दणका. त्या मानानं आपण खूप चांगलं हे साधलं की आपल्याकडे व्ही शेप रिकव्हरी आपण साध्य करू शकलो. म्हणजे सुरुवातीला पहिलं जे क्वार्टर आहे, म्हणजे पहिली जे तिमाही आहे, गेल्या या वित्तीय वर्षाची पहिली तिमाही म्हणजे एप्रिल, मे आणि जून, दॅट इज द फर्स्ट क्वार्टर ऑफ द करंट फायनान्शियल इयर. त्याच्यामध्ये मार्च मध्ये हा दणका बसला, मार्चच्या अखेरीस
त्यामुळे त्याचा परिणाम जो दिसला तो पहिल्या क्वार्टरमध्ये ताबडतोब, म्हणजे एप्रिल, मे, जून, त्यावेळी आपल्या राष्ट्रीय उत्पन्न जवळजवळ 24% कमी झालं. 24% कमी झालं, म्हणजे दिस वॉज अनप्रेसिडेंटेड. कधीही असं घडलं नव्हतं. एका तिमाहीमध्ये जवळजवळ 24% रिअल जीडीपी खाली येणं, हे कधी झालं नव्हतं. ते त्यावेळी झालं. तर त्यावेळी असं म्हटलं जात होतं की आपण हळूहळू रिलॅक्स करणार आहोत. सुरुवातीला टोटल लॉकडाऊन आपण केला, स्ट्रॉंग लॉकडाऊन केला, स्टर्न लॉकडाऊन केला. त्यामुळे अर्थव्यवस्था एकदम खाली येणं हे अपेक्षित आणि अभिप्रेतच होतं. परंतु त्यानंतर आपण हळूहळू हळूहळू रिलॅक्स करत गेलो. त्यामुळे रिकव्हरीला सुरुवात झाली. आणि पण रिकव्हरीला सुरुवात होणारी माहिती होतं की पहिल्या क्वार्टरमध्ये 24% आपली अर्थव्यवस्था खाली आली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 24% येईल असं कोणी म्हणत नव्हतं. ती कमी 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 होत जाईल, परंतु वेग त्याचा कमी होण्याचा वेग खालावत जाईल आणि शेवटी ती पूर्ववत होईल असंच म्हटलं जात होतं. तर या वर्षामध्ये आपल्या विकासाचा दर टोटल राहील 10.5%, -10.5% असं त्यावेळी म्हटलं जात होतं की आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर 20-21 या वित्तीय वर्षामध्ये 10.5%, उणे 10.5% एवढा असेल असं त्यावेळी म्हटलं जात होतं. मात्र भारतीय जनतेनं इतका उत्तम प्रतिसाद दिला या रिलॅक्सेशनला, आणि हे आपलं नेहमीच होत आलेलं आहे. ज्या ज्या वेळी क्रायसिस येते, आपण एरवी भांडण तंटा करत असतो, परंतु ज्यावेळी क्रायसिस येतंय त्यावेळी आपण सगळे एक होऊन त्याचा मुकाबला करतो आणि आपण त्या क्रायसिसचा आपण अपॉर्च्युनिटीमध्ये, संधीमध्ये रूपांतर करतो, आणि तेच आपण आता करतो आहोत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगानं रिकव्हरी झाली नंतरच्या काळामध्ये, म्हणजे पहिल्या क्वार्टर नंतर. त्यामुळे आज मितीला जे माननीय वित्तमंत्र्यांनी जे सांगितलं त्यावरून असं दिसतं की पूर्ण वर्षभरामध्ये आपला विकासाचा वेग जो आहे तो साधारण उणे 7% असेल किंवा उणे 6.7%. ती आकडेवारी साधारण 6.5 ते 7%च्या आसपास वेगवेगळ्या लोकांनी मांडलेली आहे. म्हणजे या वर्षीचा आपला जीडीपी खाली जाण्याचं प्रमाण हे -7% धरा तुम्ही, -7%. मात्र पुढच्या वर्षी या -7% नंतर पुढच्या वर्षी ते आपल्या वित्तमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे 11%, पॉझिटिव्ह 11%, म्हणजे 7% खाली आणि नंतर 11% वरती. रिअल जीडीपी, नॉट नॉमिनल जीडीपी. सो रिअल जीडीपी विल कम डाऊन बाय 7% इन द करंट फायनान्शियल इयर, and in the next year 21-22 it will go up by 11%. आता हे 11% खूप जास्त वाटतंय तुम्हाला, परंतु खड्ड्यातून वरती आल्यानंतर आपण पूर्वीच्या पातळीच्या, म्हणजे प्री कोविड लेवलच्या फक्त 3.5-4%च वरती असणार आहोत, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे 7%ने खचल्यानंतर 11%ने वर येऊन सुद्धा आपण प्री कोविड लेवलच्या मानानं फक्त 3 ते 4%ने, म्हणजे स्टॉक मार्केट तर वेळ झालेलं आहे की 11% ग्रोथ ऐकून, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कोविड लेवलच्या, प्री कोविड लेवलच्या पेक्षा आपण 3.5 ते 4%ने वरती असणार आहोत. काही लोकांनी, वर्ल्ड बँकेने म्हटलेलं आहे की भारताचा विकासाचा दर 11.5% असेल. वित्तमंत्री तर 11% म्हणतात, वर्ल्ड IMF म्हणते 11.5%, आणि काही खासगी संस्था तर म्हणतात 13.5% त्यामुळे आपला आर्थिक विकासाचा दर वेगानं सुधारतो आहे, आणि यासाठी अनुकूल वातावरण करणं हे कुठल्याही वित्तमंत्र्याचं कर्तव्य होतं, आणि नेमकं तेच निर्मला सीतारामन यांनी साध्य करण्याचा या बजेटमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या बजेटचा अन्वयार्थ काय असं जर म्हटलं तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो अन्वयार्थ. योजना तुम्हाला कोणी सांगेल हो, पण हे अनालिसिस कोणी सांगू शकणार नाही तुम्हाला. या बजेटचा अन्वयार्थ 2 वाक्यांमध्ये सांगता येईल. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने जी विकासाची प्रक्रिया आहे तिला जितकी जास्त चालना देता येईल तितकी चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला दणदणीत चालना देण्याचा प्रयत्न करणं हा एक उद्देश आहे या बजेटचा. आणि दुसरा अन्वयार्थ असा आहे
कृपा करून लक्षात घ्या की दुसरा अन्वयार्थ असा आहे की वित्तीय तूट तिची ऐशी तैशी करून टाकलेली आहे. काय वाटेल ते हो, वित्तीय तूट वाढते तेवढी वाढू द्या, परंतु आम्ही विकासाच्या मागे जाणार, हा दुसरा अर्थ आहे. आता वित्तीय तूट पहा, तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे असा कायदा आहे आणि जो कायदा तयार करताना मी रिझर्व्ह बँकेत असताना त्यामध्ये योगदान दिलं होतं. FRBM म्हणजे फायनान्शियल रेग्युलेशन अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा तो ऍक्ट आहे. त्याप्रमाणे आपली लॉंग टर्म फिस्कल डेफिसिट किती असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3%, जीडीपीच्या 3%पेक्षा जास्त असता कामा नये असं उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे आणि प्रत्येक वित्त मंत्र्याला त्याकडे जायचा प्रयत्न करायचा असतो. आता मागच्या वर्षी उदाहरणार्थ आपलं जे उद्दिष्ट होतं ते 3.5% होतं. 3.5% उद्दिष्ट होतं या वर्षीसाठी आणि वास्तवात किती असणार आहे रिवाइज एस्टिमेट मध्ये 9.9%. म्हणजे 3.5 कुठे आणि 9.9 कुठे, म्हणजे कुठच्या कुठे डेफिसिट गेलेला आहे. डेफिसिट का नाही एवढं वरती जाऊ द्यायचं? त्याचं कारण जे सांगितलं जातं ते असं आहे की जर डेफिसिट तुमचं फार जास्त हाताबाहेर गेलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमची मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट ही बरोबर नाही असा अर्थ होतो आणि त्यामुळे ज्या रेटिंग एजन्सीज आहेत त्या रेटिंग एजन्सीज तुमचं रेटिंग खाली करतील आणि तुमचं रेटिंग जर खाली केलं तर काय बिनसणार आहे, तर तुम्ही जे परकीय कर्ज उभारण्याचा प्रयत्न करा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून, त्याला तुम्हाला जास्त व्याज दर द्यावा लागेल कारण त्याला रिस्क प्रीमियम होईल. तुमचं रेटिंग जर डाऊन झालं तर तुमचं रिस्क प्रीमियम वाढेल आणि तुम्हाला जास्त दरानं पैसे घ्यायचे असतील तर ते जास्त दराने घ्यावे लागतील. आता आपण ठरवलेलं आहे की काय वाटेल ते झालं तरी चालेल, विकासाच्या मागे लागायचं आणि वित्तीय तूट वाढू द्यायची. वाढते ना वाढू दे, 9.9% होते आहे ना होऊ देत, पुढच्या वर्षी आपण कमी करू, परंतु सध्या आपल्याला जे महत्वाची गोष्ट जी करायची आहे ती अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना द्यायची आणि तो प्रयत्न वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. आणि बजेटचा आपलं जे रिवाइज एस्टिमेट आहे या वर्षीचं ते आहे 9.5%, 3.5 च्या ऐवजी 9.5%. आणि पुढच्या वर्षी त्यांनी ॲज अ बजेटेड एस्टिमेट revised estimate for 2021 is 9.5%, revised from 3.5%. आणि पुढच्या वर्षी budget estimate is going to be 6.8% of GDP. So it would still be much higher, but it would be lower than what is there this year of 9.5%. इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथे बजेटचं फिस्कल डेफिसिट जे असतं ते डेफिसिट तुम्हाला हाताबाहेर जाऊ देता कामा नये असा जनरली प्रघात आहे, तो सध्या आपण बाजूला ठेवलेला आहे आणि विकासाच्या मागे लागलेला आहे. आता यासाठी बजेटचं डेफिसिट, फिस्कल डेफिसिट हे डेफिसिट ठेवून चालत नाही, ते तुम्हाला भरपाई त्याची करावी लागते, भरून काढावं लागतं. तूट जी आहे तिचा भरणा करावाच लागतो. मग तो कसा करायचा, तर त्याला वेगवेगळे उपाय आहेत. तर या बजेटमध्ये एक तर गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतो तो आहेच, एक्सपेंडिचर कमी करणं हाही आहे, परंतु गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर खूप वाढवलेलं आहे, विच इज व्हेरी गुड. पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून 1,00,000 कोटी रुपये येऊ घातलेले आहे सरकारला फायनान्स करण्यासाठी. 1,00,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँक आणि ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्यांच्याकडनं डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये 1,00,000 कोटीपेक्षा जास्त पैसे सरकारला त्यांच्याकडनं मिळणार आहेत. आणि दुसरं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेटायझेशन. डिसइन्व्हेस्टमेंटचा मोठ्या प्रमाणावर आपण करणार आहोत यावेळी. म्हणजे जे वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 1.75 लाख करोड म्हणजे 175,100,000 एवढ्या रकमेचं आपण निर्गुंतवणूक करणार आहोत.
म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणार आहोत. परंतु हे त्यांनी क्रेडिट जरूर घेतलेलं आहे. मात्र मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मागच्या वर्षी निर्गुंतवणुकीचं टार्गेट होतं 2,10,000. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये निर्गुंतवणुकीचं टार्गेट होतं 2,10,000 कोटी रुपये आणि प्रत्यक्षात निर्गुंतवणूक किती होऊ शकली? फक्त 32,000 कोटी रुपये. म्हणजे 1/7 जेवढे टार्गेट होतं की फक्त 13-14% किंवा 15% आपण करू शकलो. त्यामुळे हे टार्गेट जे आहे ते इंटेन्शन आहे. आता ते किती प्रमाणात साध्य होईल ते काळच ठरवणार आहे. परंतु इंटेन्शन मात्र चांगलं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती निर्गुंतवणुकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आता हा जो विकास साधायचा आहे किंवा विकासाला जी आपल्याला चालना द्यायची आहे ती कशा मार्गाने देणार आहेत? इथे मग कुठल्या क्षेत्रावरती जास्त भर आहे, कुठल्या प्रकारे अर्थविकासाला चालना द्यायचा प्रयत्न माननीय वित्तमंत्र्यांनी केलेला आहे ते आता आपण समजावून घेऊ. सगळ्यात महत्वाचा सेक्टर आहे तो म्हणजे हेल्थ सेक्टर. आता आपल्याला जाणीव झालेली आहे कोविड-19 मुळे आपल्याला हा दणका जो मिळाला त्यामुळे हेल्थ सेक्टरवरती तुम्हाला माहिती आहे का कोविड-19 येण्यापूर्वी आपला राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणामध्ये सार्वजनिक आरोग्यावर केलेला खर्च हा जगातला अगदी कमीत कमी असा होता. 1% होता. 1% पेक्षा थोडासा जास्त. 1%. 1% ऑफ जीडीपी वी वर सेंडिंग ऑन पब्लिक हेल्थ. पण ते चित्र आता झपाट्यानं बदललेलं आहे आणि एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणलेली आहे ज्याला पीएम आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना असं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये 64,200 कोटी रुपयाची ही योजना आहे जे 6 वर्षामध्ये खर्च होणार आहे. परंतु अतिशय महत्वाची योजना आहे 64,000 कोटी रुपयांची. त्याचप्रमाणे लस रोल आउट करण्यास वॅक्सिन रोल आउट करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल वॉटर सप्लायसाठी जलजीवन मिशन साठी 2.9 लाख कोटी म्हणजे जवळजवळ 3 लाख कोटी रुपये हे पुढच्या 5 वर्षासाठी 5 वर्षांमध्ये खर्च होणार आहेत. सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारचं पाणी उपलब्ध व्हावं म्हणून, पेयजल उपलब्ध व्हावं म्हणून सॅनिटेशन साठी योजना केलेली आहे मोठी की अंडर अर्बन स्वच्छ भारत मिशन 1.4 लाख कोटी रुपयांची योजना पुढच्या 5 वर्षामध्ये ही इम्प्लिमेंट होणार आहे. या मोठ्या योजना त्यामुळे हेल्थ सेक्टरला सगळ्यात जास्त प्राधान्य मिळालेलं आहे. पूर्वी जे मिळत नव्हतं ते कोविडच्या दणक्यामुळे हेल्थ सेक्टरला अतिशय उत्तम प्राधान्य मिळालेलं आहे. म्हणजे हेल्थ वरती जो आपण खर्च करतो, सार्वजनिक आरोग्यावरती जो खर्च करतो त्याच्यामध्ये जी वाढ एका वर्षात झालेली आहे ती वाढ आहे 137%. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे आणि वाढ झालेली आहे ती वाढ आहे ती 137% आहे. हे निश्चितपणे स्पृहणीय आहे. दुसरा जो फोकस आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवरती फार मोठा आपण फोकस दिलेला आहे वित्तमंत्र्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये जे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन ज्याला म्हणतात म्हणजे जे शृंखला जी आपण तयार केलेली आहे त्या शृंखलेमध्ये प्रोजेक्ट आपण आणखी ऍड करतो आहोत आणि गडकरी त्याचं अतिशय उत्तम प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन करतायत. तर त्या प्रोजेक्टची संख्या ही 7400 7,400 पर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. तुम्ही साधं रस्त्याचं घ्या. पूर्वी 2014-15च्या पूर्वी 2014-15ला ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी दिवसाला 12 किलोमीटर रस्ते तयार होत होते. आज मितीला दिवसाला म्हणजे कोविडच्या आधी दिवसाला तयार होणाऱ्या रस्त्यांची लांबी 12 किलोमीटर वरून वाढून 30 किलोमीटर पर्यंत गेलेली आहे आणि कोविडच्या वर्षामध्ये ती थोडीशी कमी झाली आणि आता या वर्षामध्ये पुन्हा वाढणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. उदाहरण म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टेक्सटाईल साठी खूप मोठा त्याच्यावरती
भरवसा ठेवलेला आहे आणि 7 टेक्सटाईल पार्क्स होऊ घातलेले आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये मित्र नावाच्या एका स्कीमच्या खाली. नंतर रेल्वेची जी स्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे तर फारच महत्वाचं आहे की 2050 साली आपली जी रिक्वायरमेंट असेल, 2050 साली आपली जी रिक्वायरमेंट असेल ट्रान्सपोर्टची, ती 2030 पर्यंतच पूर्ण करायची. म्हणजे आगाऊ प्लॅनिंग कसं चाललेलं आहे तुम्ही पहा की आपल्या रेल्वेची व्यवस्था जी आहे ती जगातली सगळ्यात मोठी व्यवस्था आता आहेच, परंतु त्यात आणखी खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे आणि 2050 साली जी आपली गरज असेल, रिक्वायरमेंट असेल, ती गरज आपण 2030 पासून त्यासाठी तयार राहणार आहोत आणि त्या दृष्टीने ती उपाययोजना केलेली आहे. पोर्ट बद्दल म्हणाल तर पीपीपी मॉडेलमध्ये अनेक पोर्ट्स येणार आहेत. रिसायकलिंगची जी कॅपॅसिटी आहे आपली बोटींच्या रिसायकलिंगची, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. युजवाला सारखी जी उत्तम योजना आहे त्यामध्ये 1 कोटी जास्त कुटुंबांना गॅस उपलब्ध होणार आहे. आणि विशेष म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक वेगळी विकासाची बँक म्हणजे डेव्हलपमेंट बँक तयार होणार आहे. डेव्हलपमेंट बँक आणि ऑर्डिनरी बँक याच्यात काय फरक असतो? ऑर्डिनरी बँकेमध्ये तुम्ही डिपॉझिट ठेवता, ती बँक इतरांना कर्ज देते. डिपॉझिट तुमचे वेगवेगळ्या मुदतीचे असतात. बहुतेक डिपॉझिट तुमचे सेव्हिंग डिपॉझिट असतात, काही दीर्घ मुदतीचे असतात. परंतु प्रामुख्याने जे असतात ते मर्यादित कालखंडाचे असतात. इन्फ्रास्ट्रक्चरला जे फंडिंग लागतं ते 1 वर्षासाठी लागत नाही किंवा 3 महिन्यासाठी लागत नाही किंवा 2 वर्षासाठी लागत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरला फंडिंग लागतं ते 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी. परंतु बँकांकडे येणारे फंड असतात ते काय 15 वर्षाचं डिपॉझिट आपण ठेवत नाही, 5 वर्षाचं डिपॉझिट फार फार तर. बरोबर? त्यामुळे बँक जी असते ती त्यांची ऍसेट लायबिलिटी ही इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर मॅच होत नाही. त्यासाठी विकासाची बँक लागते. म्हणजे ऍग्रिकल्चरला जशी नाबार्ड आपण तयार केलेली आहे, इंडस्ट्रीसाठी जशी आयडीबीआय पूर्वी तयार केली होती, एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी एक्झिम बँक जशी आपण तयार केली होती, तशी आता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी डेव्हलपमेंट बँकची निर्मिती होईल, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि दीर्घकालीन मुदतीची कर्ज दिली जातील. तर तिथे असं म्हटलं गेलेलं आहे की घोषणा अशी केलेली गेलेली आहे की 20,000 कोटी रुपयाचं बीज भांडवल घेऊन ही योजना पुढच्या 3 वर्षात चालू होणार आहे. आणि 3 वर्षामध्ये लेंडिंग टार्गेट जे असेल या विकास बँकेचं हे 5 लाख कोटी रुपयांचं असेल. 3 वर्षामध्ये हा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे या बजेटचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की फक्त 1 वर्षापुरतं ते बोललेले आहेत. अनेक योजना या 5 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष अशा दीर्घकालीन योजना याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. नंतर नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन ते आपण बाजूला ठेवूया. अर्बन डेव्हलपमेंट मध्ये 42 अर्बन सेंटर्स मध्ये पोल्युशन, एअर पोल्युशन, प्रदूषण टॅकल करण्यासाठी विशेष उपाययोजना केलेली आहे. दिल्ली सारख्या ठिकाणी त्याची किती आवश्यकता आहे हे मी तुम्हाला ऐकून माहिती असेल, पण आम्ही अनुभवतो आहोत आणि फारच वाईट परिस्थिती आहे. व्हॉलंटरी व्हेकल स्क्रॅपिंगची पॉलिसी आहे. पीपीपी मॉडेल्स पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे बस ट्रान्सपोर्टसाठी पीपीपी मॉडेलची योजना आहे. आणि सेकंड टिअरच्या ज्या सिटी आहेत नाशिक सारख्या, तिथे पण मेट्रो न्यायचा प्रयत्न आहे. नाशिकचं मुद्दाम मी सांगितलं कारण ते उदाहरण बजेटमध्ये दिलेलं आहे. नंतर इंडस्ट्रीमध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम नावाची एक स्कीम तयार करून वेगवेगळ्या 13 क्षेत्रांमध्ये ग्लोबल चॅम्पियन्स तयार करायचे. आपल्याकडे ग्लोबल चॅम्पियन्सच नाहीयेत. जे चॅम्पियन्स आहेत ते ग्लोबल नाहीयेत, फार थोडेसे ग्लोबल आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या 13 क्षेत्रामध्ये ग्लोबल चॅम्पियन्स तयार करायचे अशी योजना आहे. त्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 2 लाख कोटी रुपये एवढी गुंतवणूक केंद्र सरकारकडून होणार आहे. आणि त्याची सुरुवात या वर्षापासून होणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करून 13 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ग्लोबल जायंट्स, ग्लोबल चॅम्पियन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. नंतर
आत्मनिर्भर उद्योग व्हावेत म्हणून काही ड्युटीज वाढवलेल्या आहेत, काही ड्युटीज कमी केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस लागू केलेला आहे. हा सेस जी भानगड असते ती तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तुम्ही समजा 1,00,000 रुपये टॅक्स भरता आहात, सध्या सेस आहे तो 4% आहे. जनरल सेस जो आहे तो 4% आहे. एज्युकेशनसाठी तो घेतलेला आहे, स्वच्छतासाठी, एज्युकेशनसाठी. म्हणजे तुम्ही 1,00,000 टॅक्स भरत असाल तर त्याच्यावरती 4,000 ऍड होतात. सेस वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे नकारात्मक वैशिष्ट्य असं आहे की टॅक्स जो केंद्र सरकारला मिळतो तो त्यांना राज्यांबरोबर शेअर करावा लागतो, पण सेस मधून जे पैसा मिळेल तो त्यांना राज्यांना द्यावा लागत. त्यामुळे सेस हा फक्त केंद्र सरकारच्या खिशामध्ये जातो. तर त्यांनी नवीन सेस आता लागू केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी 1.5% सेस आहे, काही बाबतीमध्ये 100% सेस आहे. म्हणजे फॉरेन लिकरवरती 100% सेस लावलेला आहे. त्यामुळे ऍग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस या नावानं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती टॅक्सेशन केलेलं आहे, सेस लागू केलेला आहे. वित्तीय क्षेत्राकडे जाऊया आपण. वित्तीय क्षेत्रामध्ये फार महत्वाचे बदल केलेले आहेत. उदाहरणार्थ इन्शुरन्स सेक्टर जे आहे त्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये परकीय गुंतवणुकीची जी मर्यादा होती ती 49% होती. म्हणजे कंट्रोल भारतीयाकडे राहील असंच होतं, तर ती वाढवून आता 74% नेलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती परकीय एजन्सीज येऊन इन्शुरन्स एजन्सी चालवतील आणि त्यामध्ये त्यांचा वाटा हा 74% इतका मोठा कंट्रोलिंग इंटरेस्ट त्यांच्याकडे असू शकतो. आणि ही अतिशय महत्वाची योजना केलेली आहे. दुसरी ज्याचा उल्लेख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेहमी बॅड बँक म्हणून करतात, की बँकांमध्ये जे एनपीएस तयार झालेले आहेत ते एनपीए ताब्यात घेऊन त्यांचं रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी वेगळी एजन्सी अनाऊन्स करण्यात आलेली आहे. एक ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि एक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. बोथ ऑफ देम आर इसेन्शियली सो कॉल्ड बॅड बँक्स. दे विल टेक ओव्हर जे स्ट्रेस्ड ऍसेट्स आहेत ते बँकांचे ऍसेट हे आपल्या ताब्यात घेतील. त्यामुळे बँकांचे बॅलन्स शीट क्लीन होतील आणि मग त्याचं काय करायचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या मदतीनं हे होणार आहे. नंतर बँकेच्या विशेषतः एक्सक्लुझिव्हली पब्लिक सेक्टर बँकांच्या रिकॅपिटलायझेशनसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटसाठी परमनंट इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर तयार करण्यात यायची घोषणा केलेली आहे. आणि फिनटेक हब गुजरातमध्ये गांधीनगर जवळ गिफ्ट नावाची एक मोठी मॉडर्न सिटी तयार होते आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल, एक वेगळं शांघाय तिथे तयार होत आहे. गिफ्ट म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक्नो सिटी. तिथे फिनटेक्स म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी फर्म्स ज्या असतात त्याच्यासाठी एक हब तयार करण्याचा प्रस्ताव इथे मांडण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे निर्गुंतवणुकीकरणामध्ये त्यांनी 2 बँकांचं म्हणजे LIC मध्ये 10% निर्गुंतवणुकीकरण होणार आहे LIC मध्ये. त्याचप्रमाणे 2 बँकांचं खाजगीकरण, 2 सरकारी बँकांचं खाजगीकरण होणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. नेमक्या कोणत्या 2 बँका आहेत ते आपल्याला कळलेलं नाही, पण 2 बँकांपैकी एक IDBI बँक असण्याची शक्यता आहे, परंतु त्याबद्दल स्पष्टपणे निर्देश केलेला नाही. म्हणजे 2 बँकांचं खाजगीकरण, LICचं 10% शेअर्स हे बाजारात विकायला काढतील. त्यातून मोठ्या प्रमाणावरती पैसा सरकारला उपलब्ध होऊ शकतो. डिसइन्व्हेस्टमेंटचा हा एक प्रकार आहे, पार्ट डिसइन्व्हेस्टमेंट. नंतर ह्युमन कॅपिटलसाठी, एज्युकेशनसाठी खर्च जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याचा उल्लेख आहे ते नॅशनल हायर एज्युकेशन कमिशन हे तयार करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी
पुढच्या 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये, कारण आपल्याकडे रिसर्चला द्यावं तितकं महत्व दिलं गेलेलं नाही, R&D ला. आणि म्हणूनच आता या COVID-19च्या एक्सपिरियन्स नंतर रिसर्चचं महत्व आपल्याला आता ते अधोरेखित झालेलं आहे, आपल्या शिरलेलं आहे सिस्टम मध्ये. त्यामुळे नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे R&D ला फार मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकणार आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी काही योजना आहेत. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इथे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सर्वसमावेशक विकास. याच्याकडे जर आपण पाहिलं तर शेड्यूल कास्ट, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम आहे, त्याच्यामध्ये त्याचं रिवॅम्पिंग करणार आहेत. तिथे मात्र मला मुद्दाम सांगायला वाटतं की अनेक वर्षाची देणी देण्यात आलेली नाहीत, विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचलेली नाहीत आणि ती थकीत आहेत. केंद्र सरकारकडून थकीत आहेत, राज्यांकडून थकीत आहेत आणि त्याची संख्या खूप मोठी आहे. त्याला चालना देण्यासाठी मी स्वतः अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे आणि करतो आहे. ते जर केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. नुसते स्कीम रिवॅम्प करून चालणार नाही, परंतु जे थकीत पैसे आहेत त्याचं वितरण करणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत आणि त्यातून ते कार्यसिद्धी नक्कीच प्राप्त होईल पुढच्या 2 वर्षामध्ये. नंतर एकलव्य शाळा ज्या आहेत त्या ट्रायबल एरियामध्ये असतात, त्यापैकी 750 नवीन एकलव्य शाळा तयार करण्यात येणार आहेत आणि 100 नवीन सैनिक स्कूल तयार करण्यात येणार आहेत. आणि विशेष म्हणजे हा आपण आता धडा घेतलेला आहे, जे मायग्रंट लेबरचे, स्थलांतरित मजुरांचे जे हाल झाले ते पाहून आपण मायग्रंट लेबरसाठी 1 नेशन 1 रेशन कार्ड ही पॉलिसी आता 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण स्थलांतरित कुटुंबांना त्यांचं रेशन कार्ड इकडे घेऊन येता येत नव्हतं, म्हणजे ते लागू पडत नव्हतं. त्यामुळे त्यांना रेशन घेण्यासाठी त्यांच्या गावात जावं लागत होतं. या अत्यंत मूर्खपणाची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट आपल्याकडे पूर्वी होती. आता एखादा मजूर स्थलांतरित असेल, तो बिहार मधून आला असेल आणि मुंबईला राहत असेल, तर त्याने रेशन आणायला काय बिहारमध्ये जायला पाहिजे का? तर त्याचं रेशन कार्ड इकडे चालत नव्हतं. तर ते आता 1 नेशन 1 रेशन कार्ड असं करून 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये ते लागू करण्यात येणार आहे आणि ही अतिशय महत्वाची जमेची बाब आहे. ऍज फार एज टॅक्सेस आर कन्सर्न, तिथे खूप लोकांचा खूप विरोध झालेला आहे, कारण कोणालाही रिलीफ देण्यात आलेला नाही. त्याच्यातून एक फार मोठा गैरसमज आता झालेला आहे की वित्तमंत्र्यांनी सांगितलं की 75 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना, ज्यांना पेन्शन आणि इंटरेस्ट हीच उत्पन्नाची साधनं असतील, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही. त्यामुळे खूप लोकांना प्रचंड आनंद झाला. तो आनंद अनाठाई आहे. प्लीज लक्षात घ्या, या व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागणार नाही. याचा अर्थ इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही असा नाही. त्यांचा इन्कम टॅक्स हा त्यांच्या बँकेच्या खात्यातून परस्पर वळता केला जाईल. त्यांना फक्त सीए कडे जाऊन याचं रिटर्न भरावं लागणार नाही, परंतु त्यांना टॅक्स पासून मुक्ती नाही. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न हे पेन्शन आणि व्याज यावर जसं आधारित आहे आणि ज्यांचं वय 75 पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही किंवा कपात होणार नाही. मात्र त्यांना इन्कम टॅक्सचा रिटर्न भरण्याचा त्रास होणार नाही, तो परस्पर बँकेमधून कापला जाईल, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये काही बदल केलेले आहेत, पण त्यामध्ये तपशिलामध्ये शिरण्यात काही अर्थ नाही. परंतु खूप लोकांना अतिशय निराशाजनक वाटला या बाबतीमध्ये की टॅक्सेस मध्ये रिलीफ पाहिजे होता. मला सुद्धा वाटतं की टॅक्सेस मध्ये रिलीफ द्यायला हवा होता, कारण आज मी तिला परिस्थिती अशी आहे, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये टॅक्स रेट हा 22 ते 25% आहे आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आणि इंडिव्हिज्युअलला, हाय इन्कम इंडिव्हिज्युअलला तो 40% जातो. हा कुठला न्याय आहे? म्हणजे मोठ्या उद्योजकांना तुम्ही 22 ते 25% टॅक्स भरायला लावणार
त्यातही त्यांना कन्सेशन देणार, त्यातही त्यांना माफी देणार आणि छोटे उद्योजक जे आहेत त्यांना मात्र 40% द्यावं लागेल. हे विपरीत आहे आणि हे वाईट आहे. यामध्ये बदल होण्याची गरज आहे आणि ते होईल अशी अपेक्षा होती, मात्र ते झालेलं नाही. मला तर असं आवर्जून सांगायचं वाटतं की हे खूप चांगल्या असलेल्या या बजेटमध्ये एक जो घटक जो राहिलेला आहे, ज्याला ज्याला न्याय देण्यात आलेला नाही, तो म्हणजे MSME, मिनी स्मॉल अँड मायनर एंटरप्राइजेस जे असतात, स्मॉल अँड मायनर एंटरप्राइजेस, त्यांच्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, परंतु तिथे त्यांना वेगळ्या इन्सेंटिव्हची गरज होती. आता इथे तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह बाजू सांगतो, सगळी पॉझिटिव्ह बाजू तुम्हाला सांगून झालेली आहे. माझ्या मते वंचित समाजाला फारसं दिले गेलेलं नाही. तोंडाला पानं पुसलेत असंच म्हणावं लागेल. टॅक्सचा रिलीफ कोणालाही देण्यात आलेला नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअल करदात्यांना. हे वाईट आहे. तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे रिकव्हरीचे 4 मार्ग मी सांगितले, यू, व्ही, डब्ल्यू अँड एल. आता एक नवीन शेप ऍड केलेला आहे गेल्या महिन्याभरामध्ये, तो म्हणजे के शेप रिकव्हरी. आता के शेप रिकव्हरी म्हणजे काय आहे? के शेप रिकव्हरी म्हणजे असं आहे की ज्यांना, उदाहरणार्थ ज्यांना घर बसल्या काम करता येतं त्यांचं उत्पन्न वाढतं आहे, परंतु ज्यांना रोजगार हाताने काम करायचं आहे त्यांना रोजगाराच्या ठिकाणी जाता येत नाही, त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, त्यांचे रोजगार नष्ट झालेले आहेत. त्यामुळे समाजाच्या एका घटकाची खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे आणि दुसऱ्या मोठ्या घटकाची अधोगती झालेली आहे. म्हणून तो के शेप मधला वर जाणारा जो आहे तो भाग म्हणजे ज्या लोकांना घरी बसून काम करता येतं, वर्किंग फ्रॉम होम, त्यांच्यासाठी तो उत्तम आहे, फायद्याचा ठरलेला आहे. त्या उलट जे श्रम करतात, प्रत्यक्ष जाऊन श्रम करतात, ज्यांचे रोजगार नष्ट झालेले आहेत किंवा रोजगार कमी झालेले आहेत, त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, अशी के शेप रिकव्हरी आहे. त्यामुळे दरी ही रुंदावते आहे आणि ही दरी रुंदावणं हे योग्य नाही. वेळीच त्याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे, नाहीतर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आपल्या देशामध्ये तयार होऊ शकते, सामाजिक स्थैर्याला बाधा येऊ शकते. तुम्ही पहा ना, आपल्या ओव्हरऑल विकासाचा दर -7.5% आहे आणि शेअर मार्केट मात्र 50,000चा टप्पा ओलांडून पलीकडे जातं. हे विपरीत कसं घडतं आहे? आर्थिक विकास वाढल्यानंतर शेअर मार्केट वाढणं हे समजू शकतो आपण, पण आर्थिक विकास कमी होतो आहे, अर्थव्यवस्था ही निगेटिव्ह रेंजमध्ये गेलेली आहे आणि स्टॉक मार्केट मात्र वरती गेलेलं आहे. हा उफराटा प्रकार म्हणजे के शेप रिकव्हरी. याचा अर्थ असा आहे की समाजातल्या काही घटकांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी मिळालेली उत्पन्न वाढवण्याची आणि खूप मोठ्या घटकाला आपल्या उत्पन्न टिकवता सुद्धा आलेलं नाही. कित्येकांना आपले रोजगार बुडवावे लागलेले आहेत. मला असं वाटतं की रिकव्हरीचा हा दुर्दैवी भाग जो आहे तो लक्षात घेऊन या बजेटमध्ये स्पेसिफिक उपाययोजना करणं आवश्यक होतं. उदाहरणार्थ अनेक देशांमध्ये, अमेरिकेमध्ये केलेलं आहे की स्मॉल इंडस्ट्री जे आहेत, जर तुम्ही 10 लोकांना रोजगार दिले तर त्यापैकी 5 लोकांचा रोजगार आम्ही देऊ तुम्हाला, त्याचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ, असं सरकारने म्हटलेलं आहे. तशा प्रकारची उपाययोजना आपल्याकडे होणं अतिशय गरजेचं होतं आणि या लोकांचे रोजगार परत मिळावेत यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय मोलाचं, महत्वाचं होतं. मला असं वाटतं की काळाच्या ओघामध्ये ते होईल, परंतु ते जितक्या लवकर होईल तितकं उत्तम. या बजेटमध्ये माझी अपेक्षा होती की ते होईल किंवा त्या दिशेने पावलं उचलली जातील. त्या दिशेने भरीव पावलं उचलली गेली नाहीत, याची मला खंत वाटते. हेही मी इथे मुद्दाम नमूद करतो. मला जे सांगायचं आहे ते संपलेलं आहे. आता तुमचे काय प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेऊया. नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की जितक्या चांगल्या बाजू आहेत त्या प्रमाणात काही निगेटिव्ह बाजू सुद्धा तुम्ही यामध्ये सांगितल्यात. तर सर्वसामान्य ह्या बजेटचं कौतुक करतच आहेत, पण त्याबरोबर एक सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट त्यांना वाटते ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर जो काही सेस आकारण्यात आलेला आहे त्याबद्दलची. कारण आता सध्या पेट्रोलचे भाव हे जवळजवळ सेंचुरी पासून 1 स्ट्रोक अवे आहेत आणि कधीही ते सेंचुरी पर्यंत जाऊ शकतात अशी सध्या परिस्थिती आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा हा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न आहे की पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावल्यामुळे महागाईवर त्याचा काय परिणाम होणार आहे आणि
त्याने अर्थव्यवस्था बळकटी कशी येईल आणि ह्या पद्धतीने महागाई किती वाढेल हा त्यांच्या मनातला एक प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की आपण त्याबद्दल काहीतरी सांगावं. हो हो. हे पहा, आपल्याकडे आपल्याकडे काय झालं होतं, टू मेक लॉंग स्टोरी शॉर्ट, तेलाची किमती ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खालीवर होतं त्याप्रमाणे आपल्याकडे होतात. म्हणजे आता तरी होतात. पूर्वी काय होतं, सरकारने काय केलं होतं, म्हणजे पूर्वीच्या सरकारने, आता मी कुठल्याही हे राजकीय विधान करत नाहीये, परंतु काय झालं होतं की किमती ज्यावेळी वाढत 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 चालल्या होत्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, त्यावेळी आपल्या देशामध्ये किमती वाढवत नव्हते. त्याचं कारण असं आहे की पॉलिटिकली त्याची भीती वाटत होती राज्यकर्त्यांना, की याचा आपल्याला वाईट परिणाम होईल. परंतु समाजवादी नंतर समाजरचनेचं सॉरी समाजवादी समाजरचनेचा भाग म्हणून. पण पूर्वीच्या सरकारने ते केलं. परंतु एक वेळ अशी आली 14च्या इलेक्शनच्या आधी, की इथपर्यंत ज्यावेळी आलं, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किमती या $110 पर बॅरल पर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. आता त्या खाली आलेल्या आहेत, परंतु $110 पर्यंत गेल्या होत्या. तर त्यावेळी बरं का, $110 ज्यावेळी पर्यंत ज्यावेळी गेल्या होत्या, त्यावेळी मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर भाववाढ करावी लागली, म्हणजे तेलाच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली. कारण फारच ते अगदी गळ्याशी आलं होतं. ती जर थोडी थोडी केली असती तर ते पॉलिटिकली ऍक्सेप्टेबल झालं असतं. मात्र ती ऐनवेळी, तो पण सुरुवातीला अनेक वर्ष ती करण्यात आली नव्हती, त्यामुळे शेवटी दणका मिळाला. या सरकारचं नशीब असं चांगलं आहे की हे सरकार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या तेलाच्या किमती कमी व्हायला लागल्या. त्यावेळी तेलाच्या किमती कमी व्हायला लागल्या, त्यावेळी आपण लक्षात घ्या, सरकारने त्याचा फायदा लोकांना मिळू दिला नाही. सरकारने तो डिफरन्स जो आहे तो आपल्या पदरात पाडला आणि फारच कमी फायदा त्यांनी जनतेचा म्हणजे वापरणाऱ्यांचा करून दिला. बरोबर. मात्र ते बदलण्यासाठी, ते चित्र बदलण्यासाठी यावेळी तो सेस लावलेला आहे असं मला वाटतं. अच्छा, ओके. परंतु अनेक वर्ष या सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कोसळणाऱ्या तेलाच्या किमतीचा फायदा हा कंझ्युमर पर्यंत पोहोचू न देता स्वतःच्या खिशात घातला होता, हे वास्तव सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यात वाढ होणं हे अपरिहार्य होतं आणि त्याचा किमतीच्या वाढीवरती काही प्रमाणात परिणाम होणं हे अपेक्षितच आहे. अच्छा. सर, अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 1991 साली जे एलपीजी मॉडेल आणलं गेलं, हो कारण त्यावेळी सुद्धा आपली अर्थव्यवस्था खूप मोठ्या क्रायसिस मधून जात होती. अनेक हो अडथळे आपल्या समोर उभे होते आपल्या अर्थव्यवस्थेसमोर. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एलपीजी मॉडेल आणल्यानंतर आपली अर्थव्यवस्था कुठेतरी खुली झाली आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे जसे काही पॉझिटिव्ह गोष्टी होत्या तशाच काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्यावेळी वाटल्या होत्या. पण आता 30 वर्षानंतर सुद्धा आपली अर्थव्यवस्था कुठेतरी या कोविडच्या क्रायसिस मधनं कुठेतरी आता एक उभारी घेण्याचा प्रयत्न करते आणि आता जे 2021-22 आर्थिक वर्षासाठी जे अर्थसंकल्प मांडण्यात आलंय, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आत्मनिर्भर भारत हे मॉडेल समोर ठेवून हे केलं गेलेलं आहे, जे 30 वर्षापूर्वी एलपीजी मॉडेल म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर आपलं जे अंतिम डेस्टिनेशन जे आहे ते कुठेतरी जागतिकीकरणापर्यंत पोहोचणं हे आपल्या अर्थव्यवस्थेला अगदी महत्वाचं आहे. तर त्यामुळे ह्या आत्मनिर्भर भारत ह्या मॉडेलचं ह्या जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातनं काय नेमकं उद्दिष्ट असू शकतं आणि अजून काही वर्षांनी तुम्ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाच्या जागतिक बाजारामध्ये कुठल्या ठिकाणी बघता याबद्दल जरा एक सांगा. आणि आता जे काही आत्मनिर्भर भारत हे करण्यात आलेलं आहे, तर ह्याचा किती फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होणार आहे त्याबद्दल काहीतरी सांगा. व्हेरी गुड. अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. या प्रश्नावर खरं म्हणजे एक तासाचं मला लेक्चर द्यावं लागेल, पण मी अगदी थोडक्यात सांगतो की 1991 साली आपल्या देशामध्ये जी आर्थिक समस्या उद्भवली होती, पेच प्रसंग उद्भवला होता, तो अभूतपूर्व होता. त्यावेळी आपलं फिस्कल, बाय द वे, त्यावेळी आपलं फिस्कल डेफिसिट किती वाढलं होतं माहितीये का? 6%. आता आपण 9.5% केलेलं आहे. त्यावेळी 6% झालं तर क्रायसिस झालं. मात्र त्याला दुसरं एक परिमाण होतं की त्यावेळी आपली परकीय चलनाची गंगाजळी होती, ती आटत जाऊन केवळ $1 अब्ज वरती आली होती. $1 अब्ज. करेक्ट. कॅन यू इमॅजिन? $1 अब्ज म्हणजे आपल्याकडे फक्त 15 दिवसाच्या आयातीला पुरेल
एवढंच परकीय चलन उरलं. आज मी तिला आपल्याकडे परकीय चलन किती आहे? आपल्याकडे 450 अब्ज डॉलर एवढं परकीय चलन आहे. त्यामुळे आपण आर्थिक समस्या जरी असली तरी आपली मूळ बाजू जी आहे ती मजबूतच आहे आणि ती मजबूत झालेली आहे ती मनमोहन सिंगांच्या धोरणामुळे झालेली आहे हे मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला होता. मी पहिल्यापासून त्याचा पुरस्कार करत आलेलो आहे, पण त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला होता. पण तुम्ही पहा की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या माध्यमातून किती विकास साधलाय तुम्ही पहा की सुरुवातीच्या काळामध्ये समाजवादी समाज रचनेबद्दल तुम्ही बोलत होता. पहिली 40 वर्ष 1951 पासून 1990 पर्यंत 40 वर्षामध्ये आपल्या विकासाचा दर किती होता? 3.5% आणि लोकसंख्या वाढीचा दर होता 2.2%. म्हणजे आपला विकासाचा दरडोई उत्पन्न वाढीचा दर होता केवळ 1.3% पर इयर. म्हणजे आपल्याला आपलं दरडोई उत्पन्न दुप्पट करायला जवळजवळ 60 वर्ष लागली. इतक्या कूर्म गतीने ते चाललं होतं. हा समाजवादी समाज रचनेचा परिणाम होता. 1991 साली क्रायसिस झाल्यानंतर आपण खडबडून जागे झालो आणि मग आपण ती उपाययोजना केली. तुम्ही पहा आकडेवारी पहा, 1992 ते 2002 पहिल्या 10 वर्षामध्ये विकासाचा दर 6% गेला. 2002 ते 2005 तो विकासाचा दर 8% गेला. 2005 ते 2008 तो दर 9% गेला. 9.3% पर इयर. आणि आपण म्हणजे दुहेरी 10% जवळपास जाऊन पोहोचलो. परंतु 2008 साली जो मोठा पेच प्रसंग उद्भवला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, ग्लोबल मेल्टडाऊन, त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था जरा खाली आली. त्यानंतर आपण सावरलो. परत मग युरोपियन क्रायसिस झाला, परत त्याला जरा गळती लागली आणि त्यानंतर आपण त्यातनं सावरत असताना आपल्याला कोविडच्या संकटाला सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे आत्मनिर्भरचा अर्थ जागतिकीकरणाकडे पाठ फिरवणं असा नाही. जगामध्ये अनेक देश सध्या नॅशनलिस्टिक झालेले आहेत. अमेरिका धरून तुम्ही पहा अमेरिकेने किती बंधनं आणलेली आहेत यांच्या काळामध्ये, ट्रम्पच्या काळामध्ये, प्रेसिडेंट ट्रम्पच्या काळामध्ये. आणि जगात अनेक देशांमध्ये जागतिकीकरणाच्या उलट दिशेने जायचा प्रयत्न काही देशांमध्ये, मोठ्या देशांमध्ये सुरू झालेला आहे. त्याला काही तात्कालिक कारण आहेत, काही राजकीय कारण आहेत, परंतु हे होत आहे ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ आपण जागतिकीकरण एकदम सोडून दुसऱ्या टोकाला जातो आहोत का? नाही. आपण आता आत्मनिर्भर होतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की आपण उदाहरणार्थ म्हणजे पंतप्रधान मोदींनी दिलेलं उदाहरण सांगतो की आतापर्यंत आपल्याला या कोविडचा सामना करताना ज्या गोष्टी लागतात, मास्क पासून गॅस आणि एव्हरीथिंग दॅट वी नीड, ऑल ऑफ दॅट वॉज इम्पोर्टेड अर्लियर. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण स्वतः प्रोड्यूस करायला सुरुवात केली आणि आपण आता त्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट नाही करतो. आत्मनिर्भरतेचा अर्थ असा आहे की जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपल्या प्रयत्नातून निर्मिती करणे, जिथे शक्य नसेल तिथे अर्थातच आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल. परंतु जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपल्या स्ट्रेंथचा वापर करून आपण ते तयार केलं पाहिजे. आणि हा आत्मनिर्भरतेचा मी लावलेला अर्थ आहे. याचा अर्थ जागतिकीकरणाच्या विरुद्ध दिशेने आपण जातो आहोत असा होत नाही. मात्र एक मुद्दा इथे सांगायला पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये ड्युटीज बदलण्याचा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. समाजवादी समाज रचनेच्या काळामध्ये जसा होत होता तसा गेल्या 3 वर्षामध्ये तो प्रयत्न होतो आहे. डॉक्टर उर्जित पटेल, रिझर्व्ह बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर, यांनी 4 दिवसापूर्वी फायनान्शियल टाइम्स या जगातल्या सर्वात मोठ्या न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यामध्ये कोविड येण्यापूर्वीच आपण कसे पूर्वीच्या काळामध्ये 1991च्या आधी खासगी क्षेत्राला प्राधान्य मिळावं किंवा मोकळीक मिळावी इथल्या उद्योजकांना म्हणून बंधनं टाकली होती. तशा प्रकारची बंधनं आपण परत टाकतो आहोत का असा प्रश्न आकडेवारी देऊन त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामध्ये थोडासा तथ्यांश आहे हे मान्य करावंच लागेल. सर, अजून एक आता मुद्दा असा आहे की आता विरोधी पक्षामध्ये जे लोक बसलेले आहेत तर कुठेतरी 1991 साली ते सत्तेत होते
आणि त्यांनीच एलपीजी मॉडेल हे पहिल्यांदा आणलं हो आणि हो त्याने खूप चांगला फायदा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की बिग पुश आपल्या अर्थव्यवस्थेला कुठेतरी मिळालं आणि त्याचा खूप मोठा फायदा आपण आता उपभोगतोय. आणि अगदी बरोबर. कुठेतरी मगाशी जे तुम्ही सांगितलं डिसइन्व्हेस्टमेंट जी हा निर्गुंतवणुकीकरण जे आता करण्यात येणार आहे, तर तो खाजगीकरणाचा खूप मोठा भाग आहे. आणि अर्थात. आता आता त्यालाच कुठेतरी ह्याच म्हणजे तेव्हा ज्या सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं आता विरोधात आहेत त्याच्यामुळे कुठेतरी विरोध केला जातोय मोठ्या प्रमाणात की कुठेतरी हा देश विकण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीने काहीतरी ओरड विरोधकांची सध्या चालू आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? व्हेरी गुड. हे बघा असं आहे की 1991 साली ज्यावेळी आपण परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यायला सुरुवात केली, हम्म, परकीय गुंतवणूक आपल्या देशात यायला परवानगी आपण दिली, सुरुवात केली, त्यावेळी आपल्याकडे परकीय गुंतवणूक किती होती तुम्हाला माहितीये का? $100 मिलियन. म्हणजे काहीच नाही. बरोबर. ज्यावेळी ती सुरुवात केली त्यावेळी जे दोज हु आर लेफ्ट ऑफ आयडिओलॉजिकल बॅलन्स, त्यांनी सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला की हे काय देश विकायला काढलेला आहे तुम्ही, परकीय गुंतवणुकीला तुम्ही उभा देताय म्हणजे तुम्ही देश विकायला काढलाय. तर त्यावेळी अबिद हुसेन नावाचे एक मोठे अर्थतज्ञ होते आपल्या देशामध्ये, त्यांनी सांगितलं देश विकायला काढलाय, काय म्हणता? विकायला जर आपण देश काढला विकत घ्यायला कोण तयार आहे? आपली अवस्था इतकी वाईट होती त्यावेळी की कोणी विकत घ्यायला तयार झालं नसतं, कारण आपल्याला लोन द्यायला कोणी तयार नव्हतं, म्हणून आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. ती वेळ आपल्यावरती येऊन पोहोचली होती त्यावेळी. त्यामुळे सरकारने त्यावेळी ज्या उपाययोजना केल्या त्या अत्यंत योग्य होत्या, याच्यात काहीही शंका नाही. त्याचा खूप फायदा झालेला आहे. मात्र त्याचा आता काही लोक विरोध करता आहेत, तो त्यांचा राजकीय दुटप्पीपणा आहे असं मला वाटतं. परंतु मी त्या पॉलिटिकल डायमेन्शन बद्दल मी न बोललेलंच बरं, कारण मी राजकीय व्यक्ती नाही. बरोबर. नक्कीच सर. धन्यवाद. तुम्ही जे काही मार्गदर्शन आज इथे केलेलं आहे, कारण अर्थसंकल्पाबद्दल खरंच अर्थपूर्ण असं विश्लेषण कुठेही पाहायला मिळत नाही. तर ते जे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आपण गेली 7 वर्ष करत आहोत आणि प्रत्येक वेळी तुम्ही तितक्या चांगल्या पद्धतीने अर्थसंकल्पाचं खूप सुंदर विश्लेषण करता आणि त्याने नक्कीच आपल्या जे काही हे हा कार्यक्रम आता बघणारे आहेत किंवा हा कार्यक्रम फेसबुकवर असणार आहे, तर नंतर जे कोणी हा कार्यक्रम बघतील तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे या गोष्टी समजून घेण्यासाठी. तर तुम्ही आज जो काही तुमचा व्यस्त शेड्यूल मधला एक वेळ आम्हाला जो काही दिला तासाभराचा, दीड तासाचा, त्याबद्दल तुमचे खरंच खरंच खूप मनपूर्वक आभार मानतो मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने. आणि नक्कीच तुम्ही जे काही आज विश्लेषण केलेलं आहे त्याचा अर्थ सगळ्यांनी समजून घेतला असेल आणि पुढील ह्या वर्षभरामध्ये त्याचे काय काय परिणाम होतील आणि तुम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचा नक्कीच मला असं वाटतं की ते कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील, ह्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतील प्रत्येक गोष्टीमध्ये. जे काही बदल आता यापुढे होतील या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातनं, तर नक्कीच तुमचा हा व्हिडिओ बघतच कुठेतरी ह्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील. अरे हे सरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे होतंय. तर हे मला खरंच असं ह्याबद्दल खरंच तुमचं आभार की तुम्ही आज हा जो काही वेळ दिला त्याबद्दल खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.